मोहन भागवतांना हे माहिती आहे की सध्या कोणाचं सरकार आहे, सध्या निवडणुकांचं वारं देशात वाहत आहे, तेव्हा आपण काय बोलतो आहोत. त्यांचे हे टोमणे मोदी सरकारला आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहेत का. त्याच वेळी दुसरीकडे सरकार्यवाह भैयाजी जोशी, ज्यांच्याकडे संघाची सर्व प्रशासकीय किंवा संघाची वाढ करण्याची जबाबदारी आहे, ते भैयाजी जोशी सुद्धा जेव्हा बोलतात तेव्हा त्याची मोठी बातमी होते. आणि त्यांनी तर प्रयागराजला राम मंदिराची नवी तारीखच डिक्लेअर केली, म्हणजे जाहीर केली. ते असं म्हणाले की 1952 मध्ये सोमनाथ मंदिर झालं आणि त्यानंतर देशाची प्रगती झाली. आता 2025 मध्ये जेव्हा राम मंदिर बनेल तेव्हा देशाची आणखी प्रगती होईल. त्यांनी राम मंदिराची तारीख खऱ्या अर्थानं सांगितलेली आहे, पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक तर राम मंदिर 2025 ला पूर्ण होईल असं सांगून त्यांनी हे मान्य केलं आहे का की सध्या मोदी सरकार राम मंदिरासाठी कुठलेही प्रयत्न करणार नाही, तेव्हा त्यांना पुन्हा निवडून दिल्यास ते राम मंदिर बांधतील. किंवा त्यांना असं म्हणायचं आहे का की तातडीनं जर का काम सुरू झालं तर 5 वर्षात राम मंदिर 2025 ला पूर्ण होईल. त्यांना काय सांगायचं आहे याचा खुलासा होत नाही, पण त्यांनी राम मंदिराची तारीख मात्र सांगितली, ती म्हणजे 2025 ला राम मंदिर बनेल. आणि त्यानंतर आता अशी चर्चा सुरू झाली आहे की संघानं सुद्धा भाजप सरकारप्रमाणे, मोदी सरकारप्रमाणे आस्ते कदम राम मंदिराच्या प्रश्नावर घेतलंय का. कारण एकीकडे सर्वसामान्यांची भाषा सरसंघचालक मोहन भागवत बोलतायत, दुसरीकडे सरकार्यवाह भैयाजी जोशी राम मंदिर 2025 ला बनेल असं सांगतायत. त्यामुळं संघानं असं तर ठरवलं नाही ना की सध्या राम मंदिराचा विषय हा महत्त्वाचा दिसत नाही आहे, कारण सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर निवडणूक लढली जाणार आहे. राम मंदिराचा मुद्दा कदाचित निवडणुकीत तितकासा प्रभावी ठरणार नाही. यावरच आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, यासोबत आपल्यासोबत संघ विचारक संजय केतकर सुद्धा असणार आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी आधी मोहन भागवत काय म्हणाले ते दाखवणार आहे आणि त्यानंतर भैयाजी जोशी काय म्हणाले ते आपण बघणार आहोत. आधी मोहन भागवत. अपने आप में युद्ध नहीं तो भी शहीदियां होती है, इसका कारण है कि हम अपना काम ठीक नहीं करते. तो किसी के साथ युद्ध नहीं तो सीमा पर सैनिक के मरने का कारण नहीं, लेकिन होता है. अब उसको भी ठीक करना है और देश को बड़ा बनाना है, तो देश के लिए जीना भी सीखना पड़ेगा. देश में नीति चलती है, उसके परिणाम सब पर होते हैं. नीति न मैं बनाता हूं ना आप बनाते हैं, लेकिन नीति के जो परिणाम होते हैं वो आपको हमको सबको झेलने पड़ते हैं. महंगाई बढ़ गई, न मैंने बढ़ाई ना आपने बढ़ाई, लेकिन झेलनी तो हम सबको पड़ती है. बेरोजगारी बढ़ गई, मैंने नहीं बढ़ाई आपने नहीं बढ़ाई, लेकिन कष्ट तो हम सबको होता है. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, आपण कोणीच वाढवली नाही, तरी ती वाढते आहे, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ते कदाचित विचारतायत. त्याचबरोबर सीमेवर युद्ध नसताना सुद्धा जवान बळी जात आहेत किंवा शहीद होत आहेत, त्याबद्दल सुद्धा ते बोलतायत. एक प्रकारे मोदी सरकारला त्यांनी टोमणेच हाणले आहेत. दुसरीकडे सरकार्यवाह भैयाजी जोशी सुद्धा राम मंदिरावरून सरकारला काही सांगू पाहत आहेत. बघा. 52 में सोमनाथ मंदिर की स्थापना के साथ देश गति से आगे बढ़ा. 2025 में राम जन्मभूमि के ऊपर श्रेष्ठ राम मंदिर बनने के बाद फिर दिशा को और गति प्राप्त होने वाली है. विश्वास राम जन्मभूमि का निर्माण, भव्य मंदिर का निर्माण, ये मंदिरों के एक मंदिर जोड़ने की बात नहीं है. ये राष्ट्र की चेतना का केंद्र है, करोड़ों करोड़ लोगों की श्रद्धा का केंद्र है, विश्वास का केंद्र है. मंदिर तो हजारों हैं. और इस अयोध्या के मंदिर निर्माण के बाद फिर एक बार देश अगले 150 वर्षों के लिए पूंजी प्राप्त करेगा और आगे बढ़ने वाला देश बनेगा.
एकीकडं सरसंघचालक, दुसरीकडं सरकार्यवाह जे काही बोलतायत त्यातनं महत्त्वाच्या बातम्या असा निघालेल्या आहेत किंवा त्यातनी एकच लाईन अशी निघालेली आहे की संघाला, मोदी सरकारला समज द्यायची आहे, ती त्यांनी सौम्य भाषेत दिलेली आहे, नाव न घेता दिलेली आहे. मी थेट जातोय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत, आपण दोन्हीही स्टेटमेंट्स ऐकले, दोघांचे ऐकलेत. संघ कुठेतरी अगतिक झालाय, संघाला ही जाणीव झालेली आहे की आगामी निवडणूक ही वाटते तशी मोदीसाठी केकवॉक नक्कीच नाही आहे. वातावरण किंवा चित्र पालटतंय, वारं हे कुठे जाईल याचा अंदाज संघाला येत नाहीये. नाही, संघ किती म्हणाला सांस्कृतिक आहे तरी त्यांचा राजकीय जो काही त्यांचा दृष्टिकोन असतो आणि राजकीय त्यांची एकंदर भूमिका असते हे आपण वेळोवेळी पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य राजकीय दृष्टिकोनातूनच घेतलं पाहिजे याच्यात आमच्या मनामध्ये काही शंका नाही. ते काही चिंतन नाही आहे. विषय असा आहे की या देशामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये ज्या तऱ्हेनं एकंदरच मोदीजींच्या माध्यमातून जो सर्व पातळीवरती हाहाकार उडालाय, जन आक्रोश वाढत चाललेला आहे आणि एक या सरकारचं अपयश तर आहेच, परंतु खोटेपणाची जी काही त्यांनी सगळ्या मर्यादा ज्या ओलांडलेल्या आहेत, म्हणजे सुरुवातीला आश्वासनं द्यायची, नंतर त्याला जुमले म्हणायचं आणि मग अतिरंजित आकडेवारी सांगायची. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की जनतेमध्ये जो काही त्याचा दृष्टिकोन जातोय की तुम्ही जे सांगताय ती वास्तविकता नाही आहे ही जनतेला कळते. त्यामुळे संघाला अशी भीती वाटू लागलेली असावी की हे सरकार तर जाणार आहे निश्चित, परंतु या सरकारचे हे 4 वर्षातली जी पापं आहेत ती पापं इतकी यांना भारी पडतील की भविष्यामध्ये कधीही सत्तेवर येण्याची चिन्ह दिसणार नाहीत. आणि म्हणून मला वाटतं भविष्याची चिंता निवडणुकी 2019च्या निवडणुकीचं चित्र तर संघाकडे आहेच, परंतु भारतीय जनता पक्षासारखं त्यांचं जे राजकीय रूप आहे त्याच्या भवितव्याची देखील चिंता त्या ठिकाणी संघाला वाटली असावी, म्हणून ते कान टोचण्यात येत आहेत. काही दिवसापूर्वी मोहन भागवतजीने असं म्हटलं होतं की हे जे काही भोज करण्याचं म्हणजे दलितांच्या घरी जाऊन जेवणाचं नाटक चाललेलं आहे ते बंद करा म्हणून त्यांनी समज दिली होती, आपल्याला आठवत असेल. त्यामुळे दलितांच्या विषयावरती देखील भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिका आहे आणि ती लोकांना कळते. म्हणजे संघाची तर आहेच पण लोकांना कळत नाही अशा तऱ्हेचा त्यांचा आव असतो. पण भाजपची भूमिका कळू लागली हे त्यांना दिसतंय. आणि एकंदरच तुम्ही जे सांगताय म्हणजे आता निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की 2014 नंतर एकही टेररिस्ट अटॅक झाला नाही. म्हणजे वास्तविकता ही आहे की 16 टेररिस्ट अटॅक झालेले आहेत. काश्मीरमध्ये परिस्थिती फार वाईट चालली आहे, रोज त्या ठिकाणी सैनिक मरतायत. तुम्ही पठाणकोटला ISIच्या लोकांना आणून ठेवलं होतं, हेही लोकांसमोर आहे. त्यामुळे कुठलं सांगताय, हे समोरासमोर खोटं बोलताय आणि या खोटे बोलण्याचा अतिरेक झाल्यानंतर जनता मात्र ती माफ करणार नाही आणि भविष्यातही यांना खोटं बोलणारं सरकार म्हणून आणतील, म्हणून त्या भीतीनं भाजपला सत्तेवर आणणारच नाहीत ही भीती असावी. म्हणून हे वास्तविकतेचं दर्शन आणि त्याचे चिमटे काढण्याचं मला वाटतं संघाचा विषय असावा. ठीक आहे, आपल्यासोबत कुमार सप्तर्षी सुद्धा आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले. कुमार सप्तर्षी, तुम्ही नेहमी म्हणता की संघ 10 तोंडांनी बोलतो, इथंही आता 2 तोंडांनी बोलताना दिसतोय. तुम्ही दोन्ही विधानं ऐकलेली आहेत, काय तुमची टिप्पणी आहे? असं आहे की संघाने जनसंघाची निर्मिती केली, भाजपची निर्मिती केली, म्हणून त्यांना असं वाटतं की आपलं अपत्य मुख्यतः आपल्या संरक्षणासाठी आपल्या आधिपत्याखाली चालावं. खरं म्हणजे त्यांना सर्व देशाची शाखा करायची आहे आणि सर्व देशालाच दक्ष उपविष्ट करायला लावायचं. पण निदान हे सत्तेवर गेलेले लोक जर केले आणि ते जर स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून संघाचा आदेश मानायला लागले तर बरं होईल. म्हणून ह्या कानपिचक्या आताच नाही सतत असतात. पण ते सतत असलं तर ते आठवण करून देत असतात भाजपवाल्याला की तुम्ही निवडून येतायत ते आमचं सैन्य काम करतं म्हणून. 27,000चं सैन्य असल्याचा दावा आहे. तर त्यामुळे आम्हाला कानपिचक्या देण्याचा अधिकार आहे. आणि बाबांनो तुम्ही असं वागला तर संघाने काम केलं, अगदी रात्रंदिवस स्वयंसेवक संघ राबले तरी भाजपला यश मिळेल अशी परिस्थिती नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. पण तो इशारा म्हणजे घरातल्या घरात इशारा आहे त्यांचा. ठीक आहे, सचिन सावंत, प्रश्न असा आहे की राम मंदिराचा जो विषय आहे 2025ला राम मंदिर बनेल, या विधानाचा अर्थ तुम्ही कसा काढताय? कारण सरसंघचालकांचंच वाक्य होतं की अध्यादेश काढा,
संघाचा दबाव आहे भाजपवर, मोदी सरकारवर, की तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघू नका, अध्यादेश काढा. आणि आता जर का ते म्हणत असतील की 2025ला ते पूर्ण होईल किंवा बनेल, तर मग संघाने थोडं आस्ते कदम घेतलं असं वाटतंय. आता मंदिर वही बनाएंगे पण तारीख नाही बताएंगे, या मंदिराच्या नावावरती राजकीय पोळ्या भाजून घेण्याचं काम गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षानं आणि एका अर्थानं संघानं देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मंदिराचा विषय आजच्या दृष्टिकोनातून देशाच्या जनतेसमोर जो जेव्हा ठेवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला ते यश मिळताना दिसत नाही. 4 वर्ष त्या ठिकाणी काम दाखवण्यासाठी होती यांच्याकडे. तुम्ही 5 वर्ष मागून घेतली होती, 60 वर्ष त्यांना दिलीत, 60 महिने मला द्या. पण या 60 महिन्यामध्ये सर्व पातळीवरती अपयशी झालेलं आहे. म्हणजे संघानं जर बघितलं तर मोहन भागवतांच्या विधानामध्ये तर त्याच्यामध्ये बेरोजगारीचा विषय घेतला. बेरोजगारीमध्ये तर प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून वाढलेलं आहे. गुंतवणूक येत नाही, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर इन्फ्लेशन म्हणजे आर्थिक स्थिती इतकी बिघडलेली आहे की इन्फ्लेशन देखील वाढते, पेट्रोल डिझेलचे भाव देखील आसमंतावर आले, कर्जबाजारी होत चाललेलं आहे बँका, आणि त्याचा परिणाम संपूर्ण आर्थिक स्थितीवरती होतोय. आणि ह्यामुळे एकंदरच ही सगळी कामाच्या बाबतीमध्ये परराष्ट्र नीती, आर्थिक नीती, राजकीय नीती, सामाजिक सलोखा सगळा बिघडवल्यानंतर आता राम त्यांना आठवण्याचं काम चालू होतं. परंतु रामाचा अजेंडा आता त्यांनी तापवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रभाव काही जनतेवर पडताना दिसत नाही. कारण जनता ही प्रश्न विचारते, 2 कोटी रोजगार कुठे गेलेले आहेत, आमचे अच्छे दिन कुठे आहेत, काळं धन कुठे आहे, 1.5 भाव कुठे आहे. शेतकरी आज जो 3 राज्यांचा निकाल लागला तो खऱ्या अर्थाने पाहायचा झाला तर जो वर्ग ह्या संपूर्ण मोदींच्या शासनानं त्रस्त झालेला आहे त्यांनी दिलेला तो निकाल आहे, तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून हा जो वर्ग तुमच्या विरोधात चाललेला आहे त्याला आता राम मंदिराच्या नावाने भुलवता येणार नाही, आता मला वाटतं संघाला देखील कळून चुकलेलं आहे. आणि अध्यादेश वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्यापेक्षा आज जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधून देणं जनतेचं हेच आमचं काम राहणार आहे. बाकी संघाला 2025 आठवू दे. विषय असा आहे की राम मंदिराचा मुद्द्यापेक्षा हे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत देशाकरता, असं आमचं मत आहे. कुमार सप्तर्षी, हा जो 3 राज्यांचा म्हणजे खास करून हिंदी भाषिक भाजप शासित 3 राज्य राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथला जो पराभव आहे भाजपचा तो संघाला जिव्हारी लागला. आणि त्यानंतर संघ सुद्धा थोडासा सावध झाला. कारण ही दोन्ही विधानं जर का आपण बघितली, एकीकडे मोहन भागवत आणि दुसरीकडे भैयाजी जोशी, तर संघ सावध आहे हे स्पष्ट दिसतंय. सावध आहे म्हणजे कसं आहे, हे आत्मपरीक्षणातून आलेलं ज्ञान नव्हे, हे थप्पड खाऊन आलेलं ज्ञान आहे. तर तिथे कळलंच ना की आदित्यनाथ चालले नाहीत, राम मंदिर चालत नाहीत, हे संत महंत हे संसदेला रिप्लेस करू शकत नाहीत. हे सगळं जाणीव झाल्यानंतर त्यांच्या अपत्याला त्यांनी हे सांगणं, बाबा रे काल मी म्हणालो की राम मंदिर महत्वाचं आहे, अध्यादेश काढा, पण त्यांना माहिती आहे टिकणार नाही. आणि देशातली जनता जर तुम्ही आता गडबड इतकी सावध झालेली आहे की न्यायालयाचा निर्णय उलट्या बाजूला जाऊन संघ लोकांनी गडबड केली म्हणून मतांचं ध्रुवीकरण होणार नाही यावेळेला. नंतर उत्तर प्रदेशमध्ये घडलेली समीकरणं, मायावती आणि अखिलेश यांचं एकत्र येणं, त्यामुळं कदाचित हा बार फुसका जाईल. मी जरी म्हणालो होतो की अध्यादेश काढा तर आता तसं करू नका असंही ते सांगतायत. दुसरं असं की न्याय संस्थेला भाजप जुमानत नाही, हे साबरीमाला प्रकरणात फार उघड आलं. तर आता पुन्हा न्यायसंस्था राम मंदिराच्या प्रश्नामध्ये आम्ही न्यायसंस्थेला जुमानत नाही, हे यांना परवडेल का? मग देशामध्ये जे काही फार मोठं घनघोर संघर्ष होईल त्याच्यामध्ये फक्त हिंदुत्ववादी एका बाजूला आणि सर्व जग दुसऱ्या बाजूला, आणि असं झालं तर हिंदुत्ववाद्यांची संख्या कमी आहे. ती जोपर्यंत सौम्य युद्ध खेळतात तोपर्यंत त्याचा हिप्नोटायझिंग इफेक्ट पडतो आणि बाबडे लोक मिळतात. पण असं स्पष्ट युद्ध त्यांना करायचं नाही हा त्याचा अर्थ आहे. बरं 20 पण जागतं ठेवायचं, तो राम मंदिराचा प्रश्न जागता ठेवायचा. तो कोणासाठी आहे? सामान्य हिंदूंना बनवण्यासाठी आहे. आणि खरी लढाई जी आता 3 राज्यात झाली ती तुमच्या भौतिक प्रश्नावर तुम्ही कसे वागता त्याच्यावरच झालेली आहे. आणि आता देशातलं 2019चं युद्ध सुद्धा
यांचं शासन कसं होतं ह्या विषयावर होणार आहे. राम हिंदू धर्म वगैरे याच्यावर होणार नाही. मोदी सरकारचं शासन कौशल्य काय होतं, थापाथापी किती होती, सत्य किती होतं, बेकारी सोडवता आली का, इकॉनॉमीची वाट का लावली, अज्ञानातून लावली का लावायचीच होती, रिझर्व्ह बँकेशी तुम्ही असं का वागला, प्लॅनिंग कमिशन का मोडलं, UGC का मोडलं, शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा का केला, या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत त्यांना. तिथे राम मंदिराचा प्रश्न एका कोपऱ्यात जाईल आणि मग कदाचित तो पुन्हा उद्या उचलता येणार नाही, म्हणून राहू दे, योग्य वेळेला आम्ही काढू तो, असं ते आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपल्यासोबत संघ विचारक संजय केतकर सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे, कारण संघाने ही जी 2-3 विधानं केलेली आहेत ती सरळ सरळ मोदी सरकारला ते टोमणे किंवा चिमटे किंवा कानपिचक्या असं मानलं जात असेल तर त्यांचं विश्लेषण काय ते आपण जाणून घेणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. आपल्यासोबत संजय केतकर आहेत, संघ विचारक आहेत. संजय केतकर, सरसंघचालक मोहन भागवत यांचं जे वाक्य आहे की कुठेही युद्ध सुरू नसताना सीमेवर जवान शहीद होत आहेत कारण आपण आपलं काम नीट पद्धतीनं करत नाही, जवानांचे मृत्यू थांबवायचे असतील तर काहीतरी पावलं उचलावी लागतील. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की महागाई आणि बेरोजगारी सामान्य माणसानं वाढवली नसतानाही त्यांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतोय. या दोन्ही विधानांचा अर्थ काय घ्यायच्या? ह्या कानपिचक्या आहेत, टोमण्या आहेत, चिमटे आहेत, ठीक आहे, मोदी सरकारलाच ते आहे, पण निवडणूक तोंडावर असताना अशी भाषा संघाकडून का? नाही, मी आज दुपारपासून सरसंघचालकांनी वस्तुतः ते 2025 सरसंघचालकांची ती स्वतःची स्टेटमेंट नाही, दोषींची ती आहे आणि त्याच्यामध्ये आता त्याचा अर्थ वेगळा काढून सगळीकडे चर्चा सुरू आहे. ती म्हणजे अशी की 2025 साली मंदिर बांधू असं मुळी म्हणणंच नाहीये. हॅलो, बोला बोला. हा, 2025 साली आम्ही मंदिर बांधू असं मुळी संघाचं त्यांच्यापैकी कुणाचंच म्हणणं नव्हतं. म्हणणं असं होतं की ते तातडीने बांधायला घ्या आणि 2025 पर्यंत ते पूर्ण होईल असा त्याचा गर्भित अर्थ आहे. 2025 साली मंदिर बांधायला घेऊ वगैरे असं म्हणून त्याच्यातनं संघ पलायन करतोय ही जी काही एक धारणा झालेली आहे सकाळ दुपारपासून, ती काही फारशी योग्य असं मला वाटत नाही. आपण मला जे विचारलं महागाईच्या संदर्भामध्ये ते बोलले, जवान शहीद होत आहेत, तरुण जवान शहीद होत आहेत, याच्यावरती ते बोलले. या त्यांच्या ज्या स्टेटमेंट्स आहेत ते काही आजच्या तारखेला किंवा या सरकारला धरून आहे असं अजिबात नाही. संघ हा सुरुवातीपासूनच हा राष्ट्राच्या प्रत्येक समस्येबाबत विचार करणाराच ठरलेला आहे आणि संघाचा जो विस्तार आहे, संघाचं जे कार्य विविध क्षेत्रामधलं जे आहे तेच मुळी इतकं संघाची संपूर्ण भूमिका सांगणार आहे. म्हणजे केवळ निवडणूक आली म्हणून संघाने ही स्टेटमेंट केली म्हणणं अक्षरशः निखालस चुकीचं ठरणार आहे. थोडासा विचार याच्यावरती व्हायला पाहिजे, कारण संघ हा निवडणूक प्रक्रियेत कधीच नसतो, पूर्वीही नव्हता आणि आताही असण्याचं काही कारण नाही. आणि 2025 ला मंदिर आम्ही बांधू आता मुळी कुणाची स्टेटमेंट नाही. ती मंदिर ताबडतोब बांधायला घ्या, 2025 पर्यंत ते पूर्ण होईल अशा आशयाचा तो विचार आहे. पण संजयजी, तुम्ही आता असं म्हणालात की निवडणूक प्रक्रियेत संघ नसतो, पण जिथं जिथं निवडणुका होतात तिथं संघाचे स्वयंसेवक हे पडद्यामागून हालचाली करत असतात, शिस्तबद्ध रीतीनं सगळं चाललेलं असतं, हे काही लपून राहिलेलं नाहीये. आता जर म्हणजे आपण म्हणू शकता म्हणजे कसंही, परंतु सुरुवातीला अगदी ज्या वेळेला संघ हा तुमच्या 71च्या युद्धाच्या वेळेला होता, 65च्या युद्धाच्या वेळेला होता आणि अन्य ठिकाणी होता, आता केरळमध्ये सुद्धा संघाने मोठी भूमिका त्याची बजावली. त्यावेळेला संघ उघडच कार्य करत होता ना. निवडणुकीच्या मागे पडद्याआड राहून संघाला काम करायची काय बरं गरज आहे?
संघ स्वयंसेवक हा काम करतो, हा वैयक्तिक पातळीवरती म्हणजे संजय केतकरला जर वाटलं तर तो काम करू शकतो. याचा अर्थ संघ तिथे काम करतो असं होत नाही जाधव साहेब. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सचिन सावंत, आता तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आधी संघाचे प्रचारकच होते, म्हणजे संघ निवडणूक प्रक्रियेत काम करत नाही असं म्हणणं तेवढंच संयुक्तिक होत नाही. नाही, आता दूधकुळेपणाचं आहे ते, म्हणजे आता लोकांना इतकं मूर्ख समजू नये या संघाच्या लोकांनी देखील. संघ काय काय करतो निवडणुकांसाठी आणि भाजपला कशी मदत करतो हे जगजाहीर आहे आणि आपल्या डोळ्यासमोर आम्ही पाहत असतो. त्यामुळे त्यांच्या ज्या काही कारवाया असतात त्या पूरक असतात. आता त्या संघाच्या कार्यकर्त्याकडे शस्त्र देखील सापडली, त्यामुळे काय करायचं होतं संघाला हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये त्यांचा राजकीय दृष्टिकोन काही लपलेला नाही आणि राजकीय विचार देखील लपलेला नाही. भाजपच्या मागे त्यांचीच भूमिका असते हेही आपल्याला लपलेलं नाही. त्यामुळे त्यांचा भाजपला संघाकडनं एक जो कसा संघटक सचिव दिला जातो हेही आपण पाहतो. त्यामुळे हा विषय अलहिदा. प्रश्न असा आहे की ही तर भूमिका स्वयंस्पष्ट आहे. प्रश्न हा आहे की या संदर्भामध्ये निवडणुकांच्या राजकारणामध्ये जात असताना आजच्या 4.5 वर्षामध्ये तुम्हाला नंतर जेव्हा राम मंदिर आठवतं, मला आता ते विधान आठवतंय, म्हणजे संघाचेच एका पदाधिकाऱ्याने दिलं होतं 2015 साली की राम मंदिराचा मुद्दा त्यापेक्षा आता ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत, म्हणजे ज्या विकासाच्या मुद्द्यावरती. त्यामुळे त्यावेळेला राजनाथ सिंगने लगेच त्याचं उत्तरही दिलं होतं की राम मंदिराच्या पेक्षाही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती देखील आमचं लक्ष राहणार आहे. त्यामुळे आपल्या मॅनिफेस्टोमध्ये असलेला राम मंदिराचा अजेंडा पाठी पडणार हे निश्चित होतं. आता ज्या वेळेला असं वाटलं की विकास आता सबका साथ सबका विकास हे सगळ्या गोष्टी पोकळ ठरल्या आहेत, तेव्हा आता राम मंदिर आठवतं. आता मी हा प्रश्न विचारतो की तुम्ही असं म्हटलंय 2025 साली पूर्ण होईल, चला हे मानूया आपण, म्हणजे ह्या विधानाला आपण जसं त्यांनी म्हटलं त्याचा अर्थ घेऊया. परंतु याचा अर्थ 6 वर्ष एखादं मंदिर बनायला लागणार आहेत का? म्हणजे असं कुठलं कन्स्ट्रक्शन तिथं लागणार आहे की त्याला 6 वर्ष लागतील? कुठल्या आर्किटेक्टने त्याला रिपोर्ट दिलेला आहे? भैयाजी जोशी काही आर्किटेक्ट झालेत का? किंवा या संदर्भामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामधल्या वकिलाशी काही चर्चा केलेली आहे का? न्यायाधीशाची चर्चा केलेली आहे का? त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की हे जे काही आपलं आता एखादं विधान गेलेलं आहे त्याला आता दुसरे काही तर्क देऊन त्याचा जो प्रभाव आहे तो कमी करण्याचा मुद्दा जरी असला तरी खरा त्याचा मतितार्थ जो आहे तो लोकांपर्यंत त्याच्या पोहोचलेला आहे आणि त्याची चर्चा निश्चितपणे होत राहील. संघ आता किती टाळाटाळीची भूमिका घेतली तरी मला असं वाटतं की ते जे बूंद से गई होत से नाही आती. ठीक आहे. कुमार सप्तर्षी, प्रश्न तोच आहे की भैयाजी जोशींनी नंतर एक्सप्लेनेशनही दिलं. हॅलो, हा संजय केतकर, तुम्हाला काय बोलायचं आहे? बोला. मी असं म्हणतोय की आज काय झालंय की संपूर्ण दिवसभर सरसंघचालक आणि जोशी काय म्हणाले याच्यावरती चर्चा होते, व्हायलाही हवी, मी नाकारत नाही. परंतु मला आता जे आपले पाहुणे म्हणाले त्यांना मला एक प्रश्न असा विचारायची इच्छा आहे की आज हरीश रावतांसारखा एवढा मोठा लीडर काँग्रेसचे फार मोठेग्रस्त आहेत आणि मी वैयक्तिक पातळीवरती त्यांचा खूप आदरही करतो. त्यांनी आज एक विधान असं केलं की राम मंदिर हे काँग्रेसच आल्यावरती बांधेल. मग ते त्यावेळेला कुठल्या आधारावरती रावत म्हणाले ह्याचं उत्तर आता आपल्याकडे आलेले पाहुणे मला देऊ शकतात का? आर्किटेक्ट जोशी नाहीयेत किंवा सुप्रीम कोर्टाचा वकील त्यांना भेटला नसेलही, पण मग रावतांना कुठला आर्किटेक्ट आणि कुठला सुप्रीम कोर्टाचे वकील त्यांना भेटलेत आणि त्यांनी ही स्टेटमेंट केलेली आहे? कारण एका बाजूला मणिशंकर अय्यर म्हणतात की त्याचा रामरायाचा जन्म कुठल्या 10,000 खोल्यांमध्ये झाला. दुसरी गोष्ट, मुळात आधी एफिडेव्हिट मध्ये हे लिहिलं गेलं की राम ही इट इज अ मिथ. आणि अशा परिस्थितीत एक मोठे गद्दावर नेते ज्या वेळेला ही स्टेटमेंट करतात की काँग्रेसचं सरकार आल्यावरती फक्त राम मंदिर बनेल, तर मला आता आपल्या बरोबर असलेल्या पॅनलवरचे जे माननीय हे आहेत एक काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, हा मला काय झालंय की मला ऑडिओ फक्त येतोय त्यामुळे मला तर गंमत कशी आहे की त्यांनी मला त्याचं प्रांजळपणे उत्तर द्यावं की ते उत्तरच घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सचिन सावंत, उत्तर द्या. हरीश रावत काँग्रेसचे नेते जेव्हा असं म्हणतात की काँग्रेसचं सरकार आल्यावरच राम मंदिर बनेल, तेव्हा त्यांच्याकडे कोणता प्लान आहे किंवा त्यांच्याकडे कोणती तारीख आहे की काँग्रेसचं सरकार आल्यावरच राम मंदिर बनेल असं ते म्हणतायत? नाही, एक पहिली गोष्ट आशिषजी असं आहे, पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष आणि संघाला राम मंदिर बनवायचंच नाही आहे हे वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. त्यांना त्याचं राजकारण करायचंय, भावनिक राजकारण करून धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि मतं मिळवायचं हा विषय आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना राहिलेली नाही.
म्हणून अध्यादेश काढायचं 4.5 वर्षानंतर त्यांना आठवतं, त्या आधी आठवत नाही. दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींनी स्वतः 1991 साली आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की राम मंदिर, त्यांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की राम मंदिराबद्दल काय भूमिका आहे, तर राम मंदिर बनलं पाहिजे असं मग काँग्रेसची भूमिका आहे. ते म्हणाले कुठे बनलं पाहिजे, अयोध्येला बनलं पाहिजे. तिथे अशीच भूमिका त्यांनी सांगितली होती. परंतु जे विवादित स्थळ आहे त्या ठिकाणी ते बनावं की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल. विषय असा आहे की या संदर्भामध्ये अगोदरचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये जागाचं वाटप करून देण्यात आलं होतं. जर ते जर मान्य केलं असतं तर तिकडे राम मंदिर झालंच असतं. विषय असा आहे की ह्याच्यावरती आता परत सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे, त्याच्याबद्दल निकाल येईल ना. प्रश्न असा आहे की तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा आदर करायचा आहे की नाही करायचा, आणि ह्या पुढच्या कालावधीमध्ये सत्ता तुमची राहणार नाही हे तितकं स्पष्ट आहे. त्यामुळे या 1.5 महिन्यामध्ये तर काही मोदीजी बांधू शकत नाहीयेत, हे तर सत्य आहे. त्यामुळे आता 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आमची सत्ता असणार आहे ना. जर ह्या पुढच्या कालावधीमध्ये 6 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, पुढच्या कालावधीमध्ये काँग्रेसलाच राज्य करायचं, आम्ही करू. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये तुम्हाला राजकीय पोळ्या भाजायच्या, आम्हाला तो त्याच्यात राजकीय पोळ्या भाजायच्या नाहीत. आमची भूमिका प्रामाणिक आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयाला पूरक आहे. न्यायालयाची बेअदबी करण्याचं काम आम्ही करत नाही. ठीक आहे. संजय केतकर त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपला राम मंदिर बांधायचंच नाही आहे, केवळ निवडणुकीसाठी त्याचं राजकारण करायचं आहे, आणि म्हणून ते असं म्हणाले की तुम्ही भाजपवरती विश्वास ठेवू नका, काँग्रेस आल्यावर काँग्रेस राम मंदिर बांधेल, जसं राम मंदिर उघडलं काँग्रेसनी तसंच बांधेल, असं कदाचित हरीश रावतांना सांगायचं असेल. नाही, मला हे बघा, मी काय भाजपचा प्रवक्ता वगैरे काही नाहीये. हॅलो, हा बोला ना, बोला. हा, मी काही भाजपचा प्रवक्ता वगैरे नाहीये. आज या संदर्भामध्ये 2025 सालीचं मंदिर आणि एकूणच संघाची असलेली राम मंदिराच्या संदर्भातली भूमिका याच्यावरती आपण चर्चा करूया ना. हो. आपण मग त्याच्यामध्ये 1991चा त्यांनी दाखला दिला. मग तसं जर असेल तर मग कोर्टाच्या अफिडेव्हिटचा दाखला द्यावा लागेल. मणिशंकर अय्यर काय म्हणाले त्याचा दाखला द्यावा लागेल त्यांना. त्याच्यानंतर आज एकदम अब्रप्टली हरीश रावतांना बोलायची काय कारण असं काय घडलं. संघचालक जरी बोलले असले तर हरीश रावत म्हणजेच काँग्रेस असं जरी मी नाही धरणार थोडक्यात. ते पण ते एक मोठे काँग्रेसचे नेते आहेत, सिनियर आहेत, त्यांचं बोलणं आम्हाला ग्राह्य धरावं लागेल. भाजपची भूमिका काय ते भाजपचे प्रवक्ते सांगतील. हो, पण संघाची भूमिका महत्वाची आहे ना. जेव्हा संघ भाजपवरती दबाव आणतोय, एक लक्षात घ्या, संघाची एकाएकी युटर्न कसा काय 2025 पर्यंत कसं गेलं नाहीये. आशिषजी युटर्न जाधव साहेब घेतलेला नाहीये. कुणी कसा संघ कशाबद्दल युटर्न घेईल. आशिषजी हा बोला. ऐका ना आशिषजी हा, ह्यानं कुठेतरी पोटशूळ अशासाठी आला का की राम मंदिर काँग्रेस बनवेल असं म्हटल्यानंतर आपला अजेंडा जातोय, ह्याच्यामुळे आलंय का? तुम्ही म्हणता 2025 ला त्या ठिकाणी बदल, कुठली तारीख दरवेळेला तारीख देत राहतात. जसं नरेंद्र मोदी तारीख देतात की 2022 ला सगळ्यांना घरं देऊ. अरे तुम्ही 2022 पर्यंत नाही आहात, 2019 पर्यंत आहात. जनतेने तुम्हाला मॅन्डेट 2019 दिलंय. त्यामुळे ह्या ज्या तारखा देण्याचं काम चालू आहे ते लोकांना त्या दुकानची दिशाभूल करण्यासाठी आहे, हे निश्चित आहे. 2025 ची का तुम्ही कधी सुरुवात करणार त्याची तारीख सांगितली का नाही? मग ती तारीख सांगा ना. ते बनेल कधी? ते 6 वर्षानंतर. तोपर्यंत 2 सरकार येऊन जातील. 2024 ला परत निवडणुका येतील. त्यामुळे हे सगळं काही लोकांची दिशाभूल करण्यासाठी नाही. तुम्ही तारीख कधी बनणार ते सांगा ना. ती तर तुम्ही गेल्या अनेक वर्ष सांगितले नाही. त्याच्यावरती किती सरकार तुमची आली, म्हणजे तुमचा राजकीय लाभ करून घेतला तुम्ही, पण ती तारीख मात्र काही सांगितली नाही. त्यामुळे हे सगळं जे काय लोकांना, लोक दुधखळी नाहीत हो. आणि मग मोहन भागवत जे म्हणतायत याचं कारण देखील त्यांना कळतंय की लोक दुधखळी नाहीत. किती वेळची जास्त सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही हे लोकांना आता समजू लागलेलं आहे. हे सतत मूर्ख बनवत आहेत. म्हणून अशा तऱ्हेच्या तारखा ॲब्रप्टली जाहीर केल्या जातात ज्याला कुठलाही तार्किक आधार नसतो. संजय केतकर यांच्याकडे जाण्यापूर्वी कुमार सप्तर्षी यांच्याकडे जातोय. कुमार सप्तर्षी, बघा कसं होतं, म्हणजे जेव्हा सरकार्यवाह भैयाजी जोशी असं म्हणाले की आत्तापासून मंदिर बांधायला घेतलं तर 2025 ला पूर्ण होईल, आणि त्यांच्या समोर सगळे साधू संत असा सगळा गोतावळा होता, तिथं अशा रिॲक्शन आल्या की अरे हे काय 2025 पर्यंत कोणाला वाट बघायची आहे, याचा अर्थ राम मंदिर करायचं आहे की नाही, असे प्रश्न हे साधू संतांमधून उपस्थित झालेले आहे. आणि त्याच वेळी विश्व हिंदू परिषद, धर्म संसद असेल किंवा वेगवेगळे इव्हेंट्स असतील, ते राम मंदिराच्या दिशेनं साजरे करू पाहते, आयोजित केलेले आहेत.
म्हणूनच भैयाजी जोशी यांचे विधान खूप महत्वाचं आहे. यामुळे बुद्धिभेद झालेला आहे. हा हा सप्तर्षी आवाज येतोय. कुमार सप्तर्षी आवाज येतोय. शेवटचं ऐकू नाही आलं. नाही नाही, भैयाजी जोशींच्या विधानातून बुद्धिभेद होतोय का? वाक्य नाही ऐकू आली. नाही नाही, त्याच्यामध्ये कबुली आहे एका अर्थाने की सध्या आम्ही करणार नाही होत. दिस इज अ वे. नकारात्मक बोलायच्या ऐवजी म्हणजे आज आम्ही करणार नाहीत हे म्हणायच्या ऐवजी आम्ही 20-25 लाख करू, म्हणजे त्यांच्या लोकांना शांत ठेवण्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे. हा हा बोला ना. ते मंदिर होणार नाही हे मनोमन मान्य करायला जाधव साहेब यांना जे वाटतंय सरांना, मी येतोय 2025 साली बांधू अशी स्टेट. त्यांना बोलू द्या, मी तुमच्याकडे येतोय. हा हा बोला. काय हा हा बोला. कुमार सप्तर्षी बोला. नाही कुणाल नाही, अगदी उघड आहे ना. आतापर्यंत करता आलं नाही आणि या जंक्चरला या आता जे काय परिस्थिती, या परिस्थितीत आम्ही करणार नाही हे कसं सांगावं माणसाने खुबीनं? तर ते म्हणाले आम्ही 20-25 चा करू. आज पैसे रोखीचे कोणी मागायला आला त्याला आजचा वायदा मला पुरा करता येत नाही, तू 2 महिन्यांनी बघू रे, हे म्हणजे 5 वर्षांनी बघू. म्हणजे याच्यामध्ये आत्ताची वेळ मारून न्यायची एवढाच आहे. कारण 20-25 ला काय त्यांची सत्ता असेल का? आणि काँग्रेसला बांधायचं असेल, समजा त्यांना रामाची भक्ती वाढली किंवा यांच्या भक्तीवर उतारा म्हणून, राजकीय उतारा म्हणून त्यांनी रामचंद्र भक्ती वाढवली, तर ते मशिदीच्या बाजूला करतील. कोणालाही राम मंदिर बांधायची तयारी, यांना मशिदीवरच बांधायचं हा मुद्दा आहे. पलीकडे कोणीही बांधू शकेल ना, काँग्रेस बांधू शकेल, बिगर काँग्रेसवाले बांधू शकतील, मशिदीवरच बांधायचं हा अट्टा जो आहे त्याच्यामध्ये यांना ते राजकारण करायचे, मुसलमानांना गुलाम करायचे, मुसलमानांना त्रास द्यायचा, त्यांचं मनोधैर्य खचवायचंय, हे सगळे विषय आहेत ना. राम मंदिराला काय कुठे करावं, कुठेही करावं. जाधव साहेब ठीक आहे. संजय केतकर, प्रश्न तोच आहे की 29 जानेवारीला आता पुढची सुनावणी गेलेली आहे राम मंदिराची. नाही नाही हा बोला. नाही, मला सर सप्तर्षी सरांबद्दल मला अतिशय आदर आहे, फार सिनियर आहेत ते, परंतु त्यांचं जे म्हणणं आहे की मशिदीवरतीच त्यांना बांधून घ्यायचं आहे मंदिर, तुम्ही जर बघितलं तर आर्कायलॉजी याचे सगळे पुरातत्व विभागाचे सगळे जे काय कागदपत्र 1600, 1800, 2000च्या वरती कागदपत्र गोळावून जे तिकडे गेले. हॅलो हॅलो हा 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 बोला, तुम्ही सलग बोला. हॅलो सलग बोला. हॅलो हा ते नाही, मी आपल्याला तेच सांगतोय की सप्तर्षी सर जे सांगतायत की मशिदीवरती त्यांना मंदिर बांधायचंय. अहो पण मूळ आधी तिकडे ती मशीद आहे हे म्हणतायत, मूळ ते मंदिर आहेत हे मानायलाच ही मंडळी तयार नाही आहेत ना. हा जो तिढा आहे हा तिढा तिथून सुरू होतोय. आणि तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेस ते म्हणतायत आणि ते कुठल्या अधिकाराने म्हणतायत मला माहित नाही की मशिदीच्या शेजारी ते राम मंदिर बांधतील. हे ठरवणारे आपण कोण आहोत? जे ज्या वेळेला ज्या दृष्टिकोनातून जसं पूर्वापार होतं, मशीद नंतर आली, या सगळ्या गोष्टींचा कानाडोळा करायचा आणि आपण आता म्हणायचं की मशिदीवरती ते मंदिर बांधणार आहेत. नाही पण आपण न्यायालयाच्या निर्णयाचा आदर तरी का नाही ठेवायचा? तयारच नाहीत नाही मंडळी. आता 29 जानेवारीला सुनावणी सुरू होते नव्या घटनापीठासमोर, तेव्हा आपण तरी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर का ठेवायचा नाही? केतकर, नाही आदर ठेवण्याचा प्रश्न, आदर ठेवला की अहो किती वर्ष ठेवला तुम्ही सांगा ना. आता ते कसं म्हणाले, आता सप्तर्षी सर काय म्हणाले, उसने पैसे उसने देण्याचं वगैरे काहीतरी त्यांनी उदाहरण ते दिलं. आता ते उदाहरण जर इथे चपखल ते बसवण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे आज उद्या परवा, तर तसं आम्ही सुद्धा हे म्हणू शकतो ना
की निकाल लावायचा तर तो आता 29 पासून तुम्ही जरा पेशन्स ठेवा. इतकी वर्ष ठेवलेला पेशन्स म्हणजे काय, तो कुठल्या प्रकारची आम्ही भूमिका घेतली होती? पेशन्सचीच भूमिका घेतलेली होती. त्यामुळे वाटेल ते हे करून इलेक्शन आलंय म्हणून ते या बोलण्याला खरोखर काय अर्थच नाही आहे मुळे. आणि मुळात आधी मशिदीवरती राम मंदिर बांधायचं ही स्टेटमेंटच सरासर चुकीची आहे. तिथे असं कसं स्टेटमेंट चुकीचं आहे? बरं ठीक आहे, मशिदीनंतर तुमचं राम मंदिर होणार असेल तर ते तुमचं परसेप्शन आहे, तुमचं म्हणणं आहे. कुमार सप्तर्षी, तुम्ही जर का बारकाईनं ऐकलं तर भैयाजी जोशी काय म्हणाले? जाधव सर, मी वैयक्तिक मत दिलंय. हो आशिष, कुमार सचिन सावंत मी येतो, सचिन सावंत मी येतो. मग कुमार सप्तर्षी, जर का तुम्ही बारकाईनं ऐकलं तर भैयाजी जोशी काय म्हणतायत लक्षात घ्या. 1952 मध्ये सोमनाथ मंदिराची स्थापना झाली, तेव्हापासून देशाची प्रगती वेगानं झाली. आता 2025 मध्ये राम जन्मभूमीवर मंदिर बनल्यानंतर देशाची प्रगती आणखी वेगानं होईल. अयोध्येत राम मंदिर बनल्यावर देश पुढच्या 150 वर्षांपर्यंत धनप्राप्ती करेल. त्यांना हे सांगायचं आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1952 मध्ये सोमनाथ मंदिर स्थापना झाली, म्हणजे जे आधीचं सोमनाथ मंदिर होतं त्या पूर्ववत केलं गेलं आणि तसंच मग राम मंदिर सुद्धा आम्ही करतो आहोत. त्यांच्या वाक्याचा अर्थ तुम्ही तरी मला सांगा. असं आहे की सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला. सोमनाथ मंदिर होतं तिथे याच्या जातीपातीचे विषय आणि ध्रुवीकरण करण्याचं राजकारण नव्हतं, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरं, ही भविष्यवाणी काय आम्ही करू शकतो की 2025ला सगळं चांगलं होईल, म्हणजे भाजप परत कधीच येणार नाही इतकी मोडून पडेल, असं राजकीय भविष्य करता येतं. भविष्याला काय अर्थ आहे का? मंदिराचा आणि देशाच्या भविष्याचा काही संबंध असता तर किती मंदिरं होती. मग शक आले, हुड आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, कसे आले. म्हणून मंदिराचा आणि देशाच्या विकासाचा संबंध नाही, नंबर 1. आणि हे सारखं मशीद आणि तो प्रश्नच नाही. अरे तुम्ही पाडली, हा गुन्हा आहे, गुन्हेगारांनी असं म्हणू नये. तुमच्या गुन्ह्याचं काय गुन्हा आहे दुसऱ्याची मशीद पाडणं? तुम्ही ते न पाडता काहीतरी मागितलं असतं, हा एक मुद्दा. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की कोर्ट काय बघतं, चतुर्सीमा बघतं. पूर्वेला कोण, पश्चिमेला कोण, दक्षिण उत्तरेला, खाली पाताळात काय हे बघत नाही. पाताळाचं तुम्ही काय काढताय, तिथं खाली खांब सापडले काय नाही, तो विषयच नाहीये. आणि पुन्हा ते टायटल सूट आहे, हे जे प्रकरण आहे हे टायटल सूट आहे, जमिनीच्या मालकीचा खटला आहे. जाधव साहेब, एकमेकाची जाधव साहेब मला म्हणजे पाताळाची नाही. जाधव साहेब, अहो जाधव साहेब बोला. नाही, मला एक म्हणजे आता एवढे सिनियर व्यक्ती असं बोलल्यावरती कसं आमच्यासारख्या ज्युनियर्सनी काय बोलावं हा प्रश्न पडतो. तुम्ही मला सांगा, मालकीचा प्रश्न जिथे जर येणार असेल तर जमिनीच्या खाली काय होतं, कारण त्याचं संशोधन झालं, विवादित ते स्थळ होतं. त्या खरं बोलण्याचा सर, हे बघा, खरं बोलण्याचा आणि खोटं बोलण्याचा प्रश्न नाही. त्या जमिनीच्या खाली काय होतं हे ज्या वेळेला शोधून काढण्यात आलं, त्याचा रिपोर्ट सरकारला दिला गेला आणि ते माझ्या माहितीप्रमाणे त्याचं उत्खनन करण्याचं जे कार्य जे अधिकारी होते ते अहिंदू होते आणि त्यांनी दिलेला तो हा होता, म्हणजे तो रिपोर्ट होता. आणि त्याच्यावरती जर तुम्ही म्हणत असाल की फक्त जमिनीवरती, एक लक्षात घ्या सप्तर्षी, जर जमिनीचा जर नुसताच विचार होत असेल तर घराचा जोता करताना सुद्धा जमीन खणावी लागते. नाही, वरच्या वरती जमिनीच्या वरच्या फक्त वरच्या भागावरती इमारती अजून बांधण्याचं काम भारतामध्ये नाही, जगात कुठेच नाहीये. जोता हा करावाच लागतो आणि जोत्यासाठी जमीन ही खणावीच लागते. आणि ती खणल्यावरती जर हे त्याच्यातनं दिसत असेल तर ते काय दिसलं हे जर त्यांनी येऊन तिथे उघड केलं असेल तर तो काय गुन्हा आहे? ठीक आहे. सचिन सावंत, असं तर नाही ना की सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला आहे तो जमिनीच्या मालकीचा खटला आहे, त्यातून आपल्याला अपेक्षित निकाल मिळणार नाही. आम्हाला अधिकार कोणी दिलेला नव्हता.
नाही एक एक हा. 21 पाड- हे बघा पाडण्याचा 21व्या अधिकार शतकात कोणी आम्हाला दिला? अधिकार असं कोणी आहे. दिला हा प्रश्न आशिषजी, विचारणं सोपं आहे. असं आहे. पण ज्या ऐका, वेळेला केतकर साहेब, ते ऐका ना. मंदिर पाडण्यात आलं ऐका, त्यावेळेची केतकर साहेब. परिस्थिती काय होती त्याचा प्रश्न विचारायला केतकर साहेब, नको. तुम्हाला- मग तो ठीक आहे. प्रश्न अहो, आहे. संजय केतकर, संजय केतकर. त्याच्यामुळे आता यांना एवढं- संजय काय केतकर काय- संजय केतकर आपण काँग्रेसचं म्हणणं ऐकूया. सचिन सावंत बोला. बोला सर, ऐकूया की. असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि RSS या दोघांनाही माहिती आहे की राम मंदिर हा मुद्दा हा आपल्याला जितका तेवत ठेवू तितका तो त्या ठिकाणी आपल्याला मतदानामध्ये आणता येऊ शकतो. कारण दुसरं काही सांगण्यासारखं यांच्याकडे नाही, यांच्याकडे इतिहास नाही, यांना देशासाठी त्याग देखील नाही. त्यामुळे आता हा राम मंदिराचं बाजू घेऊन त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या भावना भडकवायचं काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. विषय असा आहे की यांना जर खऱ्या अर्थानं राम मंदिराच्या संदर्भामध्ये जर चाड असती तर हा विषय 1925 पासून लागला असता. लक्षात घ्या, यांच्या स्थापनेपासून त्यांनी, कारण हा 1885 पासून संजय केतकर, संजय केतकर तुमच्याकडे येतो नंतर. चर्चा काँग्रेस करणार ऐका, की नाही ऐका. करणार? संजय केतकर ऐकून घ्या ना, मी ऐका, तुमच्याकडे नंतर येतो. थांबा जरा, 1 by 1. हा नाही हे ज्या वेळेला म्हणतात की ऐका ना, मी तुमच्याकडे येतो नंतर. नॉईज होईल, नुसता चर्चा होणार नाही. 1885 थांबा. ते 1986 ऐका मी केतकर साहेब ऐका हो, कारण मी जे काही बोलतोय ते अतिशय ते इतिहासातले स्पष्ट दाखले आहेत त्याच्यात. 1885 ते 1986 पर्यंत ह्याच्या बाबतीमध्ये राम मंदिराचा र देखील त्यांना आठवला नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या धर्म परिषदेमध्ये हा मुद्दा मांडला गेला, त्यावेळेला त्यांना वाटलं की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तिथपासून RSS लागली त्याच्यात. आता मला सांगा, जो निर्मोही आखाडा 1885 पासून या संदर्भामध्ये राम मंदिराच्या संदर्भामध्ये भांडतोय, न्यायालयामध्ये भांडतोय, त्याने या RSS बद्दल काय म्हटलंय? RSS ची शाखा विश्व हिंदू परिषद, त्या विश्व हिंदू परिषदेने रामाच्या नावावरती 1400 कोटी रुपये गोळा करून खाल्ले, असं निर्मोही आखाड्याचा आरोप आहे. हे लक्षात घ्या. जर RSS ला खरंच चिंता असती तर याची चौकशी करायला लावली असती. त्यांचं सरकार आहे या ठिकाणी, तात्काळ त्याची चौकशी लागली पाहिजे होती, परंतु ते केलं नाही कारण ते धारिष्ठ नाही. लक्षात घ्या, म्हणजे त्याचे पैशाचा देखील अपहार करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते. आता जे काही सांगतायत या संदर्भामध्ये संजय केतकर सप्तर्षी सांगतायत, आधी बाबरी मस्जिद जेव्हा पाडली त्यावेळेला तुम्ही गुन्हेगार आहात, तुमच्यावरती केसेस चालू आहेत, अडवाणींवरती केस चालू आहे, उमा भारतीवरती केस चालू आहे, अनेक लोकांवरती केस चालू आहे. म्हणजे तुम्ही गुन्हेगारीच्या मानसिकतेमधनच त्या ठिकाणी पाहतात. हे देखील त्याच्यामध्ये आदर करतो. विचारांमधला राम कुठे राहिला? सावंत साहेब, तुम्ही खूप सिनियर आहात, मी तुमचा आदर करतो. पण जे आता आपण म्हणालात की संघाला देशाशी काही लेणं देणं नाही किंवा यांनी राष्ट्रासाठी काही केलं नाही. भारतीय जनता पार्टीचा मी प्रवक्ता नाही, मी संघाचा प्रवक्ता आहे, मी संघ विचारक आहे. म्हणून मी आपल्याला ठणकावून एवढंच फक्त विचारतो की ज्या वेळेला काश्मीरी पंडितांच्या विस्थापिताचा ज्या वेळेला प्रश्न ऐरणीवरती येतो त्यावेळेला काँग्रेसची नक्की भूमिका काय होती तेव्हा आणि आजही काय आहे, त्याचं मला उत्तर त्यांनी द्यावं. राष्ट्रहिताची तुम्ही चर्चा करताय, राष्ट्रासाठी संघाने काय केलं ते विचार जर असाल तर मग त्या विस्थापित पंडितांच्या बाबतीत तुम्ही काय केलं त्याचं जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. कारण आम्हाला उत्तर द्या. नाही ऐका नाही केतकर साहेब, अरे काय म्हणजे असं आहे, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, म्हणजे आता राम मंदिराची मुद्दे झाली तर डायरेक्ट काश्मीर पंडित त्यांना आठवणार. विषय असा आहे की ज्या वेळेला काश्मीर पंडितांचं विस्थापन झालं त्यावेळेला सरकार कोणाचं होतं? VP सिंगाचं सरकार होतं. सपोर्ट कोणी करत होतं? नाही तुम्ही जेव्हा हे माफ करा सावंत साहेब, तुम्ही जेव्हा हे वाक्य म्हणाला काहीतरी काही लेणं देणं आणि आज जर काश्मीरी पंडितांच्या आज प्रश्न विचारतात काश्मीरी पंडित, तुमचं 5 वर्ष सत्ता आहे, तुम्ही काय केलं? बरं ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक घ्यायचं हे एक कमर्शियल कंपल्शन आहे, त्यामुळे आपण ब्रेक घेणार आहोत. आणि ब्रेक नंतर विश्व हिंदू परिषदेची भैयाजी जोशी यांच्या विधानावरती काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते मोहन साळेकर सुद्धा असणार आहेत, पण ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. आपण चर्चा करतो आहोत ती सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या विधानांवर. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते मोहन साळेकर आहेत. मोहन साळेकर, भैयाजी जोशी असं म्हणालेले आहेत आणि मी तुमच्यासाठी ते वाचून दाखवतो. ते असं म्हणालेले आहेत, 1952 मध्ये सोमनाथ मंदिराची स्थापना झाली, तेव्हापासून देशाची प्रगती वेगानं झाली. आता 2025, नीट ऐका, आता 2025 मध्ये राम जन्मभूमीवर मंदिर बनल्यानंतर देशाची प्रगती आणखी वेगानं होईल. 2025 ही तारीख संघानं जाहीर केलेली आहे. तुमची प्रतिक्रिया मोहन साळेकर? भैयाजी जोशी जे म्हणाले त्याच्यामध्ये काय चूक आहे?
भैयाजी जोशींच्या म्हणण्यामागचा अर्थ असा की 1952 साली सोमनाथाच्या मंदिराचा निर्माण झाला. एखाद्या मंदिराचा निर्माण होणं म्हणजे राष्ट्राचा स्वाभिमान जागृत करणं आहे. आणि 1952 मध्ये या भारतीयांना आपला स्वाभिमान, आपली अस्मिता याचं पुनर्जागरण झाल्याचं दिसलं. आणि त्या अर्थाने भैयाजी जोशी म्हणाले की 1952 मध्ये सोमनाथाच्या मंदिराच्या निर्माणाबरोबर या देशाची प्रगती वेगाने झाली. आता त्याच स्थितीमध्ये राम जन्मभूमीच्या स्थानी मंदिर निर्माण होणं म्हणजे केवळ एक दगडविटाचं मंदिर नाही, तर या राष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून भैयाजी जोशी म्हणाले की 1925 मध्ये जर राम जन्मभूमीवर मंदिराचं निर्माण झालं तर निश्चितपणे या देशाची प्रगती अधिक वेगाने होईल. आशिषजी, आपल्या चर्चेमध्ये जो मुद्दा वारंवार येतोय की हा केवळ लँड डिस्प्यूट आहे. हा केवळ लँड डिस्प्यूट असता तर एवढ्या चर्चा आणि एवढे विवाद त्याच्यावर उभे राहिले नसते. आणि माननीय न्यायाधीशांनी असं का म्हटलं असतं यापूर्वी की हा प्रश्न आपण सामोपचाराने मिटवला पाहिजे, कारण हा दोन धर्मांच्या मधला प्रश्न आहे. जर हा केवळ लँड डिस्प्यूट असता तर अशा प्रकारचं वक्तव्य यापूर्वीच्या माननीय न्यायाधीशांनी केलं नसतं. म्हणूनच मला असं वाटतं की भैयाजी जोशी जे म्हणाले ते निश्चितपणे या अर्थाने म्हणाले आहेत की आपल्या देशाला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर या देशातील जनतेला त्याच्या पूर्वसुरींचं स्मरण करून देण्याची गरज आहे. पूर्वसुरीच्या वैभवाची आठवण करून देण्याची गरज आहे. पूर्वसुरींच्या पराक्रमाची आठवण करून देण्याची गरज आहे. आणि त्या अर्थाने वर्तमानाची काहीच गरज नाहीये. वर्तमानात देश कुठे चालला आहे? आज बेरोजगारी, महागाई, जे मुद्दे सरसंघचालकांनी उपस्थित केलेले आहेत ते गौण आहेत? नाही, अजिबात नाही. जर आपल्याला आपण या अर्थाने म्हणतो ते 1947 मध्ये आपल्याला अन्न वस्त्र निवारा मिळत होता, तरी सुद्धा आपण स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, कारण आपल्याला अन्न वस्त्र निवारा मिळत असताना सुद्धा या देशाचा स्वाभिमान, या देशाची अस्मिता ही गहाण पडली होती आणि त्यासाठी आम्ही स्वातंत्र्य मिळवलं. तोच नियम हा राम जन्मभूमीच्या स्थानी मंदिराच्या निर्माणामागे आहे. मोहन साळेकर म्हणजे दगडविटाचं 2025 म्हणजे आजपासून 6 वर्ष तुमची वाट बघायची तयारी आहे विश्व हिंदू परिषदेची, असा त्याचा अर्थ होतो. जाधव सर, आता मोहन साळेकर, हा बोला. 6 वर्ष तुमची म्हणजे विश्व हिंदू परिषदेची वाट बघायची तयारी आहे राम मंदिरासाठी, असं तुमच्या बोलण्यातून प्रतीत होत आहे. राम मंदिराचं निर्माण करायला कमीत कमी पुढची 5-7 वर्ष निश्चित लागणार, जरी उद्या कोर्टाचा निर्णय आला तरी. म्हणजे अध्यादेश काढू नका असं तुम्हाला म्हणायचं आहे? अध्यादेश काढायची गरज नाही असं तुमचं म्हणणं आहे? असं कुठे म्हणालो आम्ही? तर मी आपल्या चर्चेमध्ये यापूर्वी सांगितलं होतं की सरकारने काही करावं, पण येणाऱ्या लोकसभेच्या पूर्वी सरकारने कायदा संमत करावा, अध्यादेश काढावा, काय वाटेल ते करावं, पण मंदिराच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे ही विश्व हिंदू परिषदेची आग्रही भूमिका आहे. ठीक आहे. संजय केतकर, उत्तर द्या. भैयाजी जोशी काय म्हणतायत, सरसंघचालक काय म्हणतायत, त्याच्याशी विश्व हिंदू परिषदेला काही घेणं देणं नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी अध्यादेश काढा, GR काढा, कायदा बनवा, काय वाटेल ते करा, पण राम मंदिर उभारा अशी मागणी आहे. मग संघ कुठे चाललाय? संघ 6 वर्ष जुनी किंवा 6 वर्ष पुढची तारीख देत आहे. सर, मी आपल्याला सांगतो, आपण त्यांच्याशी बोलताना विचारलं की आजच्या महागाईचं काय, आजच्या याचा सगळे असे प्रश्न आपण जे त्यांना विचारलेत, ज्या वेळेला 52 नंतर डेव्हलपमेंट झाली त्याच्यानंतरचे वगैरे, तुम्ही विचार करा की भागवतांनी याही विषयावरती प्रकाश टाकलेला आहे की महागाई सगळ्यांना झेलावी लागते, शहीद जे होत आहेत ते सुद्धा आपलेच जात आहेत. म्हणजे त्या विषयामध्ये सुद्धा संघ आपलं लक्ष ठेवून आहे. हा एक भाग. नंबर 2, मला ज्या वेळेला ही मंडळी नेहमी म्हणतात न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवा, आता पुन्हा कदाचित सावंत साहेबांना माझा राग येईल, पण त्यांनी राग येऊन देऊ नये. शहाबानूचा मामला जो होता त्याच्यानंतर काय घटना घडली हो सांगा मला. तुम्ही विचारलं त्याच्यानंतर काय केलं? त्या अध्यादेश काढायचा की नाही? म्हणजे अध्यादेशाची मागणी सोडली का? बोला की, मी सांगतोय. अध्यादेशाची मागणी सोडली का? कायद्याची मागणी सोडली का? राम मंदिराची अध्यादेशाची मागणी वगैरे संघाची भूमिका स्पष्ट आहे, तेव्हाही होती, आजही आहे की राम मंदिर हे आता
तातडीनं बांधायला घ्यायला हवं. मग त्याचे मार्ग कायद्याच्या दृष्टिकोनातून ते म्हणतात की कोर्टाचा जर मामला असेल तर कोर्टाने उद्या सकाळी निकाल द्यावा आणि जर सरकार करू शकणार असेल तर सरकारने द्यावा. इतकं ते सोपं आहे. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काश्मीरी पंडितांच्या निर्वासनावरती त्यांनी उत्तर दिलं. आता शहाबानोवर सुद्धा सचिन सावंत उत्तर देतील, कारण त्यांची ती उत्तरं पाठ आहेत. ती मी सर्वच काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारत असतो. शहाबानो प्रकरणी काँग्रेसनं घोडचूक केली असं अनेकांना वाटतं. सचिन सावंत. हो बरोबर. मला आश्चर्य वाटतं. म्हणजे कसं आहे की संघाचा आता म्हणजे संघ विचारक जे आहेत केतकर, मी प्रश्न केलाय शहाबानोवर, मी काँग्रेसला प्रश्न केलाय, काश्मीर पर्यंत नेला, 1400 कोटी रुपयाचं काही उत्तर आलं नाही. ऐका हो ना. प्रश्न असा आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यावेळेला शहाबानोच्या प्रकरणामध्ये काँग्रेसनं न्यायालयाच्या निर्णयाच्या वरती त्या ठिकाणी आपलं संविधानिक हत्यार वापरलं, जो ते संविधानाने दिलेलं हत्यार आहे, पार्लमेंटमध्ये आपण त्याच्यावरती कायदा केला. आता मला एक गोष्ट सांगा, जर मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये श्रद्धेचा विषय एखाद्या समाजाचा आहे म्हणून आम्ही ती भूमिका घेतली त्यावेळेला, तर आता सबरीमालाच्या बद्दल त्या ठिकाणी ह्यांचं काय म्हणणं आहे? आमची भूमिका सातत्यपूर्ण आहे. इथं मात्र त्या ठिकाणी हिंदूंची जेव्हा श्रद्धा आली त्यावेळेला न्यायालयाचा निर्णय बदलायला त्या ठिकाणी आग्रह तुम्ही कसं करता? मग जर न्यायालयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर आदर असेल तर. त्यामुळे हे दुटप्पी भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडनं अभिप्रेतच आहे की ज्या वेळेला सोयीस्कर असेल त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी करावं. काँग्रेसची भूमिका अशी नसते. काँग्रेसची भूमिका ही त्या ठिकाणी दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ती म्हणजे जी आम्ही पूर्वी केलं त्याच अनुषंगाने आम्ही आता विचार करतो. दुसरी गोष्ट, ठीक आहे, माझा वेळ संपलाय. कुमार सप्तर्षी सर, शेवटी मला मी दोन्ही विधानं ऐकलेली आहेत, भैयाजी जोशींचं आणि मोहन भागवतांचं. मला असं दिसतंय की आचारसंहिता लागायला 1.5-2 महिन्यांचा अवकाश आहे. संघाला किंवा भाजपला अजून आपली रणनीती नेमके कोणते मुद्दे पुढे करून निवडणुकीला गेल्यानंतर आपलं सरकार पायउतार होणार नाही याविषयी एक मोठा संभ्रम दिसतो आहे. तो वेगवेगळ्या विधानांमधून दिसतो आहे, तो कृतीतून दिसतो आहे. असं तुम्हाला वाटत नाही का? तुमचा अनुभव खूप दांडगा आहे. जाधव सर, कुमार सप्तर्षी. जाधव सर, मला सावंत सरांना एवढाच प्रश्न विचारायचा एक तर असं आहे की एकूण हिंदुत्व बोला हिंदुत्ववादी मंडळींचा राजकारणातला आत्मविश्वास, काय आत्मविश्वास आहे? हिंदू भाबडे आहेत आणि आपलं मन, आपली सत्ता म्हणजेच हिंदूंची सत्ता, हे समीकरण चालेल असं त्याला वाटत होतं. ते चालणार नाही असं त्याला वाटायला लागल्यामुळे आत्मविश्वास डळमळीत झाला. दुसरी गोष्ट, आता भविष्याच्या गोष्टी काय काढतो? तुमची तर ताकद होती, आम्ही पाडली बाबरी, म्हणजे काय साधेत का पाडली असं म्हणणारे तुम्ही आता काय म्हणायला लागला? भविष्यावर अवलंबून राहणारा म्हणून हिंदू भाबडे म्हणजे हरीश रावत पण भाबडे करायचे का? सोमनाथ नंतर देशाचं काय झालं? आता सर म्हणतात हिंदू भाबडे, तर मग हरीश रावत पण भाबडे. हरीश रावतांना एवढा से नाही आहे जेवढं तुम्हाला वाटतं. त्यांची सत्ता त्यांच्या उत्तराखंड मधून कधीच गेली आहे. सांगता मी त्याचं उत्तर दिलं. पुढे बोल. अहो पण ते आज काँग्रेसचे एवढे मोठे लिडर आहेत तर ते सुद्धा भाबडे धरायचे काही? मला सप्तर्षी सरांना विचारायचं आहे. तुम्हाला बरे दिवस आम्ही करू ना, आम्ही कुठे ना म्हणतोय. होय हो, भाबडेच धरायचे. आता तुम्हाला ठीक आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरती सगळे भाबडे आहेत, राम मंदिराच्या प्रश्नावरती सगळे सजग आहेत. शेवटी राम मंदिराचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा करायचा असेल तर काही भाबडे आणि काही भाबडेपणानं त्या निर्णयाकडे किंवा त्या मंदिराकडे बघणारे भाबडे, असं सगळंच भाबडेपण या राम मंदिराच्या प्रश्नी हे खरं तर इतक्या वर्षांपासून आहे. पण जसं सरसंघचालक म्हणालेले आहेत की बेरोजगारी असेल, महागाई असेल, सामान्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना ती सहन करावी लागते, किंवा आज कुठलंही युद्ध सीमेवरती सुरू नसताना आपले जवान शहीद होत आहेत, ते थांबलं पाहिजे. मला असं वाटतं हे जे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत हेच महत्वाचे आहेत. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा त्यामुळे होतो की नाही हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जर का खुद्द सरसंघचालकांना पडला असेल तर मग खरंच इथून पुढचं राजकारण कुठल्या दिशेनं जाणार आहे त्यामधली संदिग्धता
आणखीन वाढलेली दिसते आहे. राम मंदिराचा मुद्दा हा ऐरणीवरती घ्यायचा का, त्याबद्दल खरंच अध्यादेश काढून सर्वांना चकित करायचं का, याविषयी स्वतः संघ असेल किंवा त्यानंतर भाजप असेल, शासक आहे, हे सुद्धा संकेत या दोन विधानांमधून मिळत आहेत. कारण दोन टोकांवरनं संघाचे नंबर 1 आणि संघाचे नंबर 2 यांच्याकडनं ही विधानं आली आहेत. त्यामुळं हे सर्वच काही खूप महत्त्वाचं आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो आणि आज आवर्जून सांगतो की भाजपनं त्यांचा प्रवक्ता जाणीवपूर्वक सरसंघचालक किंवा सरकार्यवाह यांच्या विधानांवर टिप्पणी करायला दिलेला नाही आणि त्यामुळं आज भाजपचे प्रवक्ते या चर्चेत नव्हते. ठीक आहे, तरीसुद्धा आपण चर्चा केली. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.